नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 31 मार्च 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, राजीव गौबा यांची अलीकडेच खालीलप्रमाणे कशामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य। राजीव गौबा यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। याबद्दल आपण अजून काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। राजीव गौबा हे झारखंड केडरचे 1982च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत। श्री गौबा यांनी केंद्रीय गृह सचिव, शहरी विकास मंत्रालयात सचिव आणि झारखंडचे मुख्य सचिव म्हणून देखील काम केले आहे। पंतप्रधानांनी श्री राजीव गौबा निवृत्त IAS यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून तात्काळ प्रभावाने आणि पुढील आदेशापर्यंत नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे। आता आपण नीती आयोगाबद्दल जाणून घेऊयात। नीती आयोग ही नियोजन आयोगाच्या जागी भारत सरकारने स्थापन केलेली संस्था आहे। नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झाली। नीती आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे। नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात। नीती आयोगामध्ये गव्हर्निंग काउन्सिल असते, ज्यामध्ये राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल यांचा समावेश असतो। नीती आयोगाच्या उपाध्यक्षांना पंतप्रधान नियुक्त करतात। नीती आयोगामध्ये सदस्य पूर्णवेळ सदस्य असतात, अर्धवेळ सदस्य, पदसिद्ध सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी व आवश्यकतेनुसार सचिवालय देखील असतात। व याच सदस्यांमध्ये राजीव गौबा यांची पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, कोणत्या बेंगळुरू स्थित स्पेस मोबॅलिटी कंपनीने अंतराळातील स्थिरता वाढवण्यासाठी ॲस्ट्रोस्केल जपानसोबत भागीदारी केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बेलाट्रिक्स एरोस्पेस या कंपनीने अंतराळातील स्थिरता वाढवण्यासाठी ॲस्ट्रोस्केल जपानसोबत भागीदारी केली आहे। या भागीदारीचा उद्देश सक्रिय कचरा काढून टाकणे, उपग्रह सेवा प्रदान करणे आणि कक्षेत शाश्वत गतिशीलता वाढवणे आहे। आता आपण ॲस्ट्रोस्केलबद्दल जाणून घेऊयात। अंतराळातील कचरा काढून टाकणे आणि कक्षेत सेवा तंत्रज्ञानाच्या विकासावर काम करणारी ही एक जपानी कंपनी आहे। आता आपण बेलाट्रिक्स एरोस्पेसबद्दल बघूयात। बेलाट्रिक्स एरोस्पेस ही बेंगळुरू स्थित एक अंतराळ गतिशीलता कंपनी जी अंतराळातील कचरा काढून टाकण्यावर आणि उपग्रहांची सेवा देण्यावर लक्ष केंद्रित करते अशी ही एक कंपनी आहे। व याच कंपनीने ॲस्ट्रोस्केल जपानसोबत अंतराळातील स्थिरता वाढविण्यासाठी भागीदारी केली आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, गुजरातमध्ये कोणते सहकारी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी लोकसभेने नुकतेच विधेयक मंजूर केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, त्रिभुवन सहकारी विद्यापीठ। हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी लोकसभेने नुकतेच विधेयक मंजूर केले आहे। याबद्दल आपण अजून माहिती बघूयात। सहकारी विद्यापीठाच्या स्थापनेशी संबंधित विधेयक सहकार मंत्री अमित शहा यांनी सभागृहात सादर केले। हे विधेयक लोकसभेत चर्चेअंती संमत करण्यात आले। सहकारी संस्थांसाठी पात्र मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने गुजरातमधील आनंद येथे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे। हे विद्यापीठ सहकारी संस्थांमध्ये शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देईल। या अंतर्गत व्यवस्थापकीय, प्रशासकीय, तांत्रिक आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी पात्र मनुष्यबळ तयार केले जाणार आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न चौथा आहे, बायोसारथी उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय। या मंत्रालयाने बायोसारथी हा उपक्रम सुरू केला आहे। केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी बायोसारथी उपक्रम सुरू केला आहे। जैव तंत्रज्ञान विभागाने DBT लॉन्च केले आहे। भारतीय बायोटेक स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। बायोसारथी इनिशिएटिव्ह हा 6 महिन्यांचा मार्गदर्शन कार्यक्रम आहे। या अंतर्गत बायोटेक्नॉलॉजीमध्ये काम करणाऱ्या भारतीय स्टार्टअप्सना त्यांच्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी याद्वारे मार्गदर्शन दिले जाणार आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 5वा आहे, राष्ट्रीय सागरी खेळ 2025 कोठे आयोजित केले जात आहे?
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबई. मुंबई येथे राष्ट्रीय सागरी खेळ 2025 आयोजित केले जात आहे. राष्ट्रीय सागरी खेळ 2025 हे मुंबईतील इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटी येथे आयोजित केले जात आहे. हे 24 मार्च ते 4 एप्रिल 2025 या दरम्यान आयोजित केले जाणार आहे. याचे उद्घाटन भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा PT उषा यांनी केले आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 6वा आहे, कोणत्या राज्याने वन टाइम सेटलमेंट योजना 2025 सुरू केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हरियाणा. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी ही योजना सुरू केली आहे. ही योजना व्यापाऱ्यांना प्रलंबित कर भरण्यास मदत करेल आणि आर्थिक वाढीस चालना देईल. व्यापाऱ्यांना दिलासा देणे, महसूल वाढवणे आणि कायदेशीर वाद कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे. सूट आणि सवलती, करदात्यांना जुन्या आर्थिक भारातून दिलासा मिळेल. सर्व प्रकारचे दंड आणि व्याज पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. आता आपण हरियाणाबद्दल जाणून घेऊयात. हरियाणाची राजधानी आहे चंदीगड. येथील मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी. राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रेय. हरियाणाच्या विधानसभेमध्ये एकूण जागा आहेत 90. हरियाणाच्या राज्यसभेच्या जागा आहेत 5 व लोकसभेच्या जागा आहेत 10. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 7वा आहे, GSMA म्हणजेच ग्लोबल सिस्टम मोबाईल कम्युनिकेशन्स असोसिएशनचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोपाल विठ्ठल. गोपाल विठ्ठल यांची GSMAचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते 2026 अखेरपर्यंत अध्यक्ष राहणार आहेत. गोपाल विठ्ठल हे भारतीय एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत. आता आपण GSMA बद्दल जाणून घेऊयात. ही एक जागतिक संस्था आहे. GSMAचा मुख्य उद्देश मोबाईल नेटवर्क ऑपरेटर्सचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणे आहे. या संस्थेची स्थापना 1995 मध्ये झाली. GSMAचे मुख्यालय लंडन, इंग्लंड येथे आहे व 1200 कंपन्या GSMAच्या सदस्य आहेत व GSMAचे अध्यक्ष म्हणून गोपाल विठ्ठल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 8वा आहे, नुकतेच मंजूर झालेले आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक 2024 कोणत्या कायद्यात सुधारणा करेल? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005. या कायद्यामध्ये नुकतेच मंजूर झालेले आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक 2024 सुधारणा करेल. याबद्दल आपण अजून माहिती जाणून घेऊयात. अलीकडेच राज्यसभेने आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक 2024 मंजूर केले आहे. ते आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मध्ये सुधारणा करेल. यामध्ये मुख्य बदल केले जाणार आहे, जसे की आता NDMA म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि SDMA म्हणजेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्वतः आपत्ती व्यवस्थापन योजना तयार करेल. पूर्वी हे काम कार्यकारी समित्या करत होत्या. केंद्र आणि राज्य पातळीवर आपत्ती डेटाबेस तयार करण्यासाठी या कायद्यात एक तरतूद जोडण्यात आली आहे, ज्यामध्ये आपत्ती जोखीम निधी वाटप आणि तयार योजनांची माहिती असणार आहे. आता आपण NDMA म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाबद्दल जाणून घेऊयात. ही भारत सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन धोरणांसाठी सर्वात मोठी संस्था आहे. 2006 मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत ती लागू करण्यात आली होती. यामध्ये अध्यक्ष प्लस 9 सदस्य आहेत. NDMAचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 9वा आहे, टाटा मोटर्सने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विकी कौशल. विकी कौशल यांची टाटा मोटर्सने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. टाटा मोटर्स ही टाटा समूहाच्या अंतर्गत असलेली बहुराष्ट्रीय ऑटोमोबाईल कंपनी आहे. टाटा मोटर्सची स्थापना 1945 मध्ये JRD टाटा यांनी केली होती. याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. टाटा मोटर्सचे सध्याचे अध्यक्ष आहेत नटराजन चंद्रशेखरन. आता आपण विकी कौशलबद्दल जाणून घेऊयात. विकी कौशल हा महाराष्ट्राचा आहे. 2019 मध्ये 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये उरी द सर्जिकल स्ट्राईक या मूव्हीसाठी विकी कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार मिळाला होता. विकी कौशलला आतापर्यंत 3 फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाले आहेत. आता आपण अलीकडेच जे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर बनले आहेत ते बघूयात. सलमान खान इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीग ISRLचे ब्रँड ॲम्बॅसेडर बनले आहेत. स्केचर्सचे ब्रँड ॲम्बॅसेडर बनले आहेत जसप्रीत बुमराह.
PV सिंधू या पुमाच्या ब्रँड ॲम्बॅसेडर बनल्या आहेत. सायना नेहवाल या नारिका ब्रँडच्या ब्रँड ॲम्बॅसेडर बनल्या आहेत. दिलजीत दोसांझ हे लेविसचे ब्रँड ॲम्बॅसेडर बनले आहेत व फेडरल बँकेच्या ब्रँड ॲम्बॅसेडर बनल्या आहेत विद्या बालन. पुढील प्रश्न बघूयात. शेवटचा प्रश्न क्रमांक 10 आहे. निष्क्रिय सोने उत्पादक बनवण्यासाठी गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम म्हणजे GMS कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B 2015. निष्क्रिय सोने उत्पादक बनवण्यासाठी गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम 2015 मध्ये सुरू करण्यात आली. GMSचे उद्दिष्ट घरे, संस्था, कॉर्पोरेट्स आणि मंदिर ट्रस्ट यांच्याकडे असलेले निष्क्रिय सोने एकत्रित करणे आणि उत्पादक हेतूंसाठी त्याचा वापर सक्षम करणे हे होते. ते कसे कार्य करते आता आपण ते बघूयात. व्यक्ती आणि संस्था सोने बचत खात्यात सोने ठेवू शकतात आणि त्यावर व्याज मिळवू शकतात. GMS अंतर्गत मिळणारे व्याज सोन्यामध्ये किंवा त्याच्या समतुल्य रोखीने दिले जाऊ शकते. ठेव किंवा गुंतवणूक परिपक्वतेच्या तारखेला मूळ रक्कम सोन्यामध्ये किंवा सोन्याच्या मूल्याच्या समतुल्य रोख स्वरूपात परत केली जाऊ शकते. बाजारातील बदलत्या परिस्थितीमुळे भारत आपल्या सुवर्ण मुद्रीकरण योजनेचे मध्यम आणि दीर्घकालीन पर्याय बंद करत आहे व 26 मार्च 2025 पासून व्यावसायिक व्यवहार्यतेवर आधारित फक्त अल्पकालीन ठेवी स्वीकारल्या जाणार आहेत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. मी आशा करते तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील. तुम्हाला सर्व प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर देखील करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.